सध्या हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट याच्या F1 चित्रपटाची सगळीकडे चर्चा चालू आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की भारतात देखील F1 स्पर्धा पार पडली होती आणि त्या स्पर्धेने सर्व व्ह्यूअरशिपचे रेकॉर्ड मोडले होते. पण असं असताना देखील भारतातून ही स्पर्धा रद्द करण्यात आली. काय होतं या मागचं कारण, चला जाणून घेऊया. 2011 मध्ये फॉर्म्युला 1चे भारतात इंडियन ग्रँड प्रिक्स या नावाने आगमन झाले. या स्पर्धेसाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्चून राजधानी दिल्लीत बुद्ध इंटरनॅशनल सर्किट या नावाने भव्य दिव्य स्टेडियम बांधण्यात आले. या स्टेडियमची झलक पाहून फक्त चाहते नव्हे तर F1 रेसर्स देखील आश्चर्यचकित झाले. म्हणूनच 2011 मध्ये पार पडलेल्या पहिल्या स्पर्धेत तब्बल 1 लाखाहून अधिक चाहत्यांनी स्टेडियममध्ये ही शर्यत लाईव्ह पाहण्याचा आनंद घेतला होता. फक्त या एका रेसमुळे F1 आयोजकांची 170 कोटी रुपयांची वार्षिक कमाई झाली होती आणि या शर्यतीमुळे जवळपास 10,000 लोकांसाठी नवी रोजगार संधी देखील उपलब्ध झाली होती. आता इतक्या भरघोस यशामुळे F1 गुंतवणूकदार देखील खुश झाले. त्यानंतर पुढील 2 वर्ष भारतीय चाहत्यांनी या स्पर्धेचं तितकंच जल्लोषात स्वागत केलं आणि यामुळे असं वाटलं की F1 स्पर्धेला एक हक्काचं व्यासपीठ मिळाले. पण इथेच F1 चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलं, कारण भारत सरकारने F1 ला एक खेळाची स्पर्धा असा दर्जा न देता केवळ मनोरंजन असा थपका ठेवला आणि यामुळे फॉर्म्युला 1 आयोजकांना मोठा फटका बसला. कारण भारतात मनोरंजनाच्या सर्व गोष्टींवर टॅक्स आकारला जातो आणि यामुळे F1 आयोजकांना कर सवलत मिळणंच बंद झालं. इतकंच नव्हे तर F1 ड्रायव्हर्सना विजा मिळण्यात देखील अडचणी येऊ लागल्या. आता या सर्व गोंधळामुळे फॉर्म्युला 1 आयोजकांनी अखेर आपल्या वार्षिक कॅलेंडरमधून इंडियन ग्राफिक्स काढूनच टाकलं आणि 2013 नंतर भारतात एकाही F1 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नाही. आता इतक्या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद गमावल्याबद्दल कोणाला दोष द्यायचा? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.